वेलकम बॅक एव्हरीवन. तर आपण काल बघितलं फिजिओलॉजी, म्हणजे नॉर्मल सायकल कशी असते, काय असतं काय नाही, एकदम शॉर्ट अँड स्वीट वेमध्ये बघितलं. आज आपण बघू पॅथॉलॉजी किंवा काही अबनॉर्मॅलिटीज जे मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकलच्या रिलेटेड आहे. पहिली वाली आहे अमेनोरिया. अमेनोरिया म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ज्या व्यक्तीला मासिक पाळी आलीच नाही, कधी ब्लिडिंग झालंच नाही. सहसा काय असते, 16 ते 17 वर्षापर्यंत मासिक पाळी येऊन जाते, पण काही कारणामुळे ती व्यक्ती 20ची झाली, 21ची झाली तरी तिला मासिक पाळी आली नाही. अशा कंडिशनना आपण म्हणणार अमेनोरिया. सेकंड आहे डिसमेनोरिया. ही खूप कॉमन आणि खूप खूप कॉमन कंडिशन आहे. पेशंट काय म्हणून येईल पहिलं, की मला प्रचंड त्रास होतो, म्हणजे असा त्रास की व्यक्ती सहनच करू शकत नाही. डिसमेनोरिया प्लस तिथं खूप क्रॅम्स असतात आणि हेवी ब्लिडिंग पण होऊ शकतं. अशा कंडिशनला आपण म्हणणार डिसमेनोरिया. थर्ड आहे हायपोमेनोरिया. हायपो म्हणजे कमी. तर जिथे मेन्स्ट्रुअल सायकल सगळं ओके, पण ब्लिडिंग खूप कमी होते, स्कॅन्टी ब्लिडिंग होते. एक लक्षात घ्या की 2 ते 7 दिवस ब्लिडिंग होणं नॉर्मल आहे, पण याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त ब्लिडिंग झाले तर काही सेकंडरी डिसऑर्डर असोसिएटेड किंवा काहीतरी दुसरा आजार असू शकतो. जर अशी काही कंडिशन असेल तर प्लीज तुमच्या गायनॅकला जाऊन विचारा की मला असा असा त्रास आहे. तर आपण आज बघितलं अमेनोरिया. अमेनोरिया म्हणजे जिथे त्या व्यक्तीला मासिक पाळी आलीच नाही, ॲब्सेंट. सेकंड आहे डिसमेनोरिया, जिथे प्रचंड त्रास होतो की तिला सहन पण करता येत नाही, म्हणजे होत नाही.